आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर संदीपान गुरुनाथ जगदाळे. जगदाळे सरांना आत्ताच 5 सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. या शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेल्या महाराष्ट्रातील 3 शिक्षकांपैकी एक शिक्षक डॉक्टर जगदाळे आज आपल्या बरोबर आहेत. आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारून जाणून घेणार आहोत की त्यांना हा जो पुरस्कार मिळाला, या पुरस्कारामागचं त्यांचं कार्यकर्तृत्व काय आहे, त्यांचे यामागचे विचार काय आहेत, हे आपण आज जाणून घेणार आहोत. सर, मला एक वैशिष्ट्य वाटलं म्हणजे मी बघितलंय की आतापर्यंत बरेचसे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेली ज्या व्यक्तिमत्व होती, ती बहुतेकशी शैक्षणिक विषयांमध्ये त्यांना पुरस्कार मिळतात. पण हम्म. हे जगदाळे सर आहेत आज आपल्या समोर जे आहेत हे संगीत विषयाचे शिक्षक आहेत. ते स्वतः तबलावादक आहेत, गायक आहेत, लेखक आहेत, शाहीर आहेत, सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाला यंदा हा जो पुरस्कार मिळालेला आहे, तर संगीत हा थोडा अशैक्षणिक विषय मानला जातो. अशा हम्म. अशैक्षणिक विषयाला ही एक मिळालेली मान्यता आहे सर, असंही मला त्यानिमित्ताने वाटतं. कारण एकीकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कलांना महत्त्व दिलं गेलेलं आहे, त्याची ही पावती आहे, असंही या निमित्ताने कुठेतरी समाजासमोर आलेलं आहे. तर तुमच्या पुरस्काराचं हे जे वैशिष्ट्य आहे की थोडासा संगीत हा नेहमीच्या अकॅडमिक विषयांपेक्षा वेगळ्या विषयाला असलेल्या कामाची ही जी नोंद घेतली गेली, तर तुम्ही जरा थोडंसं तुमच्या कामाबद्दल सांगा की तुम्ही संगीत ह्या विषयातले पीएचडी होल्डर पण आहात आणि हो, दयानंद कला महाविद्यालय लातूर इथे तुम्ही 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना संगीत शिकवता. तर काय बरोबर आहे. तुमचं वेगळे प्रयोग केलेत किंवा काय तुमचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण आहे की ज्याच्यामुळे या पुरस्काराची मोहर तुमच्यावर उमटली? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की संगीत विषयाची जी काही पुस्तकं आहेत, हं. अगदी 2012 पासून राज्य मंडळावर मी तालवाद्य या विषयाची जी हस्तपुस्तिका होती, तर त्यासाठी एक लेखक म्हणून मी तिथं गेलो. हं. त्यानंतर काही दिवसात मला निमंत्रक म्हणजे त्या पूर्ण कमिटीचा अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला. त्याच्यानंतर बालभारतीला गेलो आणि बालभारतीमध्ये सुद्धा 11वी आणि 12वीची जे काही पाठ्यपुस्तकं आहेत, ते खरं तर आतापर्यंत हस्तपुस्तिका होत्या. पहिल्यांदाच इतिहासामध्ये त्या पाठ्यपुस्तक रूपामध्ये 4 कलर मध्ये छान पुस्तकाच्या रूपाने त्या आलेल्या आहेत. आणि मला आनंद आहे की त्या पुस्तकामध्ये अगदी पहिल्या क्रमांकाचं नाव माझंच आहे. तर अगदी पंचपक्वान्नांनी ताट जसं आपण भरून ठेवतो त्या पद्धतीने 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी गायन, वादन, नृत्य, नाट्य या 4 कलांचा समावेश करून आम्ही त्यांना त्या ठिकाणी आमच्या संगीताची माहिती पुरवलेली आहे. आणि खूप छान पद्धतीचा रिस्पॉन्स आणि चांगला प्रतिसाद ज्याला म्हणू आपण, तर तो संपूर्ण महाराष्ट्रातून येतोय. हलका फुलका अभ्यासक्रम झालेला आहे, आनंददायी अभ्यासक्रम झालेला आहे. त्यानंतर साधारणतः 2007 मध्ये माझं पहिलं पुस्तक आलं, स्वरगंध. 12वीच्या अभ्यासक्रमावर ते होतं आणि ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये इतकं लोकप्रिय झालं की अगदी हजारो प्रती अगदी काही आठवड्यामध्ये संपायला लागल्या. त्याच्यानंतर स्वरांगण नावाचं पुस्तक आलं. त्यानंतर तालगंध तालस्पर्श नावाची पुस्तकं आली, जी तबला या विषयावरची आहेत आणि पूर्ण गांधर्व मंडळाचे जे काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावरची ती पुस्तकं आहेत. आणि आज मला सांगायला आनंद आहे की आठवड्यातून एक दोन तर फोन मला येतात की सर तुमचं पुस्तक आवडलेलं आहे किंवा आम्हाला हे पुस्तक पाहिजे किंवा त्याच्या पुढचं काय अजून आलेलं आहे का. तर मला वाटतं की खूप छान प्रतिसाद सर्व संगीत शिक्षकांचा, सगळ्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी येतोय. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की QR कोडच्या माध्यमातून एक 12वीच्या अभ्यासक्रमावरच मी पुस्तक तयार केलं, ज्याचाही फायदा आता सर्व विद्यार्थ्यांसाठी होतोय. त्यावेळेला याचबरोबर खरं तर कोरोना आता सुरू झालेला होता 2020ला, पण त्याच्या आधीच मी अनेक व्हिडिओ, म्हणजे खरं तर माझी तबल्याची पुस्तकं लोकप्रिय झाली होती, प्रकाशित झाली होती. परंतु अनेकांचं म्हणणं आलं की ते वादन कसं करावं हे आम्हाला सांगा. आता ते मोबाईलवर तर ते सांगणं शक्य नव्हतं, जेवढं होईल तेवढं मी सांगायचं. परंतु युट्यूब सारखं एक माध्यम आहे की ज्या माध्यमातून आपण हे सगळे बोल, ज्याला बेसिक लिटरसी म्हणू आपण संगीतातली, तर ते सांगायला मी सुरुवात केली. तबल्याची माहिती, मग ता बोल कसा वाजायचा, ती कसं वाजायचंय, दोन्ही डग्या आणि तबल्याचं बॅलन्स कसं करायचंय. तर या संदर्भातल्या गोष्टी अनेक त्या ठिकाणी शिकवल्या. आणि मला खूप आनंद आहे की भारतात सगळीकडे ते व्हिडिओ पोहोचलेले आहेत. अगदी त्यावर तर एक लंडनच्या एका रसिकाची प्रतिक्रिया आहे की मैं यूपी का रहने वाला हूँ, लेकिन 40 साल से मैं अभी लंदन में रहता हूँ, और आप जो शिकार है तो बहुत अच्छा शिकार है, लेकिन अंग्रेजी में करेंगे तो और भी लाभ उसका अधिक अधिक लोगों तक पहुंच जाएगा.
तर अशा प्रकारच्या या प्रतिक्रिया मला खरं तर प्रेरणा देत होत्या. आणि त्यामुळं नंतर मी पूर्ण 12वीचा जो अभ्यासक्रम आहे, अगदी अनुक्रमणिकेपासून ते मूल्यमापन पर्यंत हे सगळे व्हिडिओ मी अपलोड केले. आणि कोरोना काळात तर अगदी सगळ्या घराघरामध्ये ते संगीत विषयाच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले. जवळपास 10,000 पर्यंत आता सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि 10 लाखापेक्षा अधिक लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. आणि मला वाटतं की या सगळ्या कारणामुळं या पुरस्काराचा मी धनी झालेलो आहे. आणि निश्चितच दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की ब्रेल लिपीतलं अंध मुलांसाठी पुस्तक नव्हतं. तर त्यामुळं तेही पुस्तक मी तयार केलं. अर्थात अमरावतीला त्या ठिकाणी जाऊन मग तिथं ब्रेल लिपीचं जे पुस्तक करण्याचा जो कारखाना आहे, तर त्या माध्यमातून ते पहिलं ब्रेल लिपीतलं 12वीचं पुस्तक तयार झालं. आणि संगीत या निश्चितच त्याचा फायदा, हा, तर त्याचाही फायदा निश्चितच अंध मुलांसाठी आता होतोय. आणि या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून हा पुरस्कार मिळालेला आहे. विषयावर एरवी बाकी जी संगीताची पुस्तकं असतात त्याच्यापेक्षा काय वेगळेपण आहे तुमच्या पुस्तकामध्ये की ज्यामुळे ते इतकं लोकप्रिय पण झालं आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त पण वाटलं? हा, तर त्यातली एक महत्वाची गोष्ट आहे की हलकी फुलकी सहज ओघवती भाषा हे एक त्याचं वैशिष्ट्य होतं. आणि त्यानंतर परीक्षेमध्ये ज्या मुलांना लिहिणं अपेक्षित आहे, मुद्देसूद लिहिणं, जे हम्म. आतापर्यंत कुठल्याच पुस्तकात नव्हतं. आणि तो एक लातूर पॅटर्न ज्याला म्हणू आपण, तर तो सगळीकडे पोहोचला. आणि निश्चितच त्याचा फायदा झाला. आणि खूप लोकप्रियता, म्हणजे अगदी 1000 प्रती संपल्या की लगेच मागणी व्हायची. आणि निश्चितच या सगळ्या गोष्टीमुळं हे पुस्तक सर्वदूर पोहोचलेले आहेत. लातूर पॅटर्न आणि विद्यार्थ्यांचं परीक्षेतील यश हे एक समीकरण आहे. होय. आणि एकंदर सुद्धा कोणत्याही शिक्षकासाठी आपल्या विद्यार्थ्याचं यश किती आहे त्याच्यावर त्या शिक्षकाच्या यशाचा निर्देशांक कुठेतरी अवलंबून असतो असं म्हटलं जातं. तर होय. त्या पार्श्वभूमीवर तुमचे विद्यार्थी आज हो. कसे यशस्वी झालेत आणि तुमच्या विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद तुम्हाला शिक्षक म्हणून कसा मिळालाय याच्याबद्दल जरा सांगाल का? सर्वप्रथम मी माझे जे महाविद्यालय आहे, दयानंद कला महाविद्यालय, आणि ते जी शिक्षण संस्था आहे, दयानंद शिक्षण संस्था, आमचे दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय लक्ष्मी रमणजी लाहोटी साहेब आहेत. त्यानंतर सचिव रमेशजी बियाणी साहेब आहेत. त्यानंतर आमचे प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव गायकवाड सर, आधीचे आमचे उपप्राचार्य माळी सर, आत्ताचे उपप्राचार्य नागरगोजे सर. आणि एकूणच आमचा जो स्टाफ आहे तो अतिशय प्रेरणा देणारा आणि सगळ्यांना मदत करणारा अशा प्रकारचा आहे. आता सांगायचं तर संगीत विभागात खरं तर अनेक ठिकाणी आम्ही जातो तर तबला हार्मोनियमच्या पलीकडे वाद्य असत नाहीत. पण आम्ही भाग्यवान आहोत की जवळपास 4.5 ते 5 लाखाची वाद्य, जवळपास एक हॉल आणि जवळपास 6 रूम स्वतंत्र असलेला एक इमारत असलेला आमचा संगीत विभाग आम्हाला दिलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा असा झाला की मुलांना आम्हाला जिथं जिथं स्पर्धेला पाठवायचं आहे, तर त्या त्या ठिकाणी पाठवण्यासाठी संस्था ही कधीही आम्हाला नाही म्हणली नाही. आमचे प्राचार्य कधीही आम्हाला त्यांनी नकार दिलेला नाही. आणि मला सांगायला आनंद आहे की आतापर्यंत 29 विद्यार्थी हे केवळ आमच्या दयानंद कला महाविद्यालयातील चित्रपट आणि दूरदर्शन कलावंत झालेले आहेत. मला वाटतं की हा उच्चांक इतर कुठल्या महाविद्यालयात आपल्याला सापडणार नाही. आणि अर्थातच आम्ही जे कष्ट करतो, परिश्रम करतो, त्यावर पाठीवर कौतुकाची थाप ही आमची संस्था देते. त्याच्यानंतर आपण बघतोय की एक टप्पा आउट सारखा कार्यक्रम ज्यामध्ये बालाजी सूळ आमचा चमकलेला आहे. आसावरी जोशी बोधनकर, जे आता पूर्ण भारतभरामध्ये DD1 वर एक कार्यक्रम झालेला होता. तर त्या कार्यक्रमात भारतातून ती सर्वोत्कृष्ट गायिका ठरलेली आहे. त्याच्यानंतर जिओ हॉल जो आहे मुंबईचा, तर तिथं मान्यवर आदरणीय मोदी साहेब अशा मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी समोर तिला गाणं गाण्याची संधी मिळाली. अभिजित जाधव सारखा एक आमचा विद्यार्थी आहे जो संबळ या वाद्यामध्ये आता खूप क्रांती करतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता तो व्हायरल होतोय. सगळीकडे त्याचे कार्यक्रम होत आहेत. अगदी लोकमत या चॅनलवर, IBN लोकमतवर जवळपास 1 तासाची मुलाखत त्याची परवा झाली. परदेशात दौरे पण ते आता करता आहेत. त्याच्यानंतर असे खूप सारे कलाकार आहेत. आदित्य कुलकर्णी नावाचा एक आमचा विद्यार्थी आहे जो चित्रकलेमध्ये भारतामध्ये पहिला आला. आणि परीक्षा पे चर्चामध्ये त्याला खास निमंत्रण दिलेलं होतं. आणि अगदी मोदी साहेबांच्या बाजूला बसण्याचं भाग्य त्याला लाभलेलं आहे. त्यानंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा कार्यक्रम सोलापूरमध्ये तालनिनाद हा कार्यक्रम झाला होता. तिथं जवळपास 7 ते 8 विद्यार्थ्यांसमवेत मी सहभागी झालो. त्यानंतर दिल्लीला वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल झालं होतं. तर त्या वर्ल्ड कल्चरल फेस्टिवलमध्ये सुद्धा जवळपास 12 विद्यार्थ्यांसमवेत मी तिथं सहभागी झालो होतो.
तर एकूणच काय तर जे काही माझ्या विद्यार्थ्याचं यश आहे ते खूप मोठे मला प्रेरणा देणार आहे. या पुरस्कारापेक्षा सुद्धा खरं तर त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तर तो मला वाटतं की शब्दाच्या पलीकडचा आहे. राजन सरवदे सारखा विद्यार्थी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातला, पण त्यांनी सुद्धा वेगळ्या प्रकारची गीतं रचण्याची आणि गाणे त्या ठिकाणी चाली लावण्याची त्याला सवय होती. आज अनेक गीतं त्याची संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होतात. मर्द मराठ्याचं पोर नावाचं एक गाणं आहे की जे छत्रपती शासन या चित्रपटामध्ये त्या ठिकाणी ते गाणं घेतलेलं आहे. तर अशा प्रकारचे खूप सारे कलाकार या ठिकाणी झालेले आहेत आणि मला निश्चित त्याचा आनंद आहे. सर, तुमचा आता एवढा सगळा कर्तृत्वाचा पट आम्ही ऐकला, पण मुळात तुम्हाला आपण संगीत शिक्षक व्हावं असं कधी वाटलं आणि का वाटलं? खरं तर लहानपणी म्हणण्यापेक्षा 10वी मध्ये होतो मी आणि माझं गाव मूळ नळदुर्ग धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये. आणि तिथे एकदा शिवजयंतीची स्पर्धा होती पोवाडे गायनाची. हं. आणि तसं मी कुठं संगीत शिकलेलो नव्हतो, परंतु ऐकून ऐकून मला पोवाडे किंवा शिवगीत गाण्याची मला सवय लागलेली होती. आणि मी पहिल्यांदाच त्यामध्ये भाग घेतला. आणि पहिल्यांदाच भाग घेतला आणि असा योग आला की माझा पहिल्यांदा नंबर आला, प्रमाणपत्र मिळालं, त्यानंतर पेपरला पहिल्यांदा नाव आलं. आणि माझ्यासाठी ती खूप प्रेरक गोष्ट होती. त्यानंतर मग मी लातूरला आलो. लातूरला आल्यानंतर इथं एक नाट्यसंस्था होती. जे.डी. पवार साहेब होते आमचे ते डायरेक्टर. तर त्यांच्या सहयोगात, त्यांच्या संपर्कात आलो. तिथंच मला पंडित शांताराम चिगरी गुरुजींकडे जाण्यासाठी, जे अतिशय मोठे कलाकार आहेत, तबला वादनामध्ये, गायनामध्ये खूप मोठं नाव त्यांचं होतं. तर त्यांच्याकडे जाऊन मला तबला वादनाची तालीम घेण्याची खरं तर संधी मिळाली. आणि तिथपासून माझा हा प्रवास सुरू झाला. त्याचनं बरोबर दयानंद कला महाविद्यालयाचाच मी खरं तर विद्यार्थी आहे. माझं भाग्य आहे. हे 1993 साली मी दयानंद कला महाविद्यालयात पहिलं पाऊल ठेवलं. आणि तिथपासून स्नेहसंमेलन असेल किंवा युवक महोत्सव असेल किंवा कुठल्याही स्पर्धा असतील, त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि सगळ्याच स्पर्धेमध्ये म्हणजे फक्त माझा विषय तबला आहे म्हणून मी एक मिनिट. माझा विषय तबला आहे म्हणून फक्त तबलाच नाही तर गायन असेल, नाटकाच्या स्पर्धा असतील, वादविवाद असेल, वक्तृत्व असेल, तर प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही सहभागी होत गेलो. आणि एकूणच जे काही आयुष्याला कलाटणी देणारे क्षण होते ते ते मला त्या दयानंद कला महाविद्यालयामुळे मिळाले. 1999 ला माझं शिक्षण पूर्ण झालं आणि शिक्षण पूर्ण झाल्या झाल्याच लगेच मला दयानंद कला महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयात ज्युनियर लेक्चररची नोकरी त्या ठिकाणी लागलेली आहे. बर, म्हणजे तुम्ही अगदी ज्या शाळेत तुम्ही स्वतः पाठ घेतलेत, त्या शाळेतच आता तुम्ही इतर विद्यार्थ्यांना पाठ देताय. होय. हा फार छान योग आहे आणि त्याच्यामुळे माझ्या मते तुम्हाला खूप ममत्व पण वाटत असणार तुमचं हे काम करताना, की आपण त्याच वास्तूत, त्याच शिक्षण संस्थेमध्ये आणि पुढच्या पिढ्यांना काहीतरी शिकवतोय. होय. बरोबर ना? सर, मला सांगा, की तुमच्या बोलण्यात आलं, की तुम्ही शालेय शिक्षणात संगीत हा विषय जो आहे, त्याच्यासाठीची सुद्धा पुस्तकं लिहिलीत. होय. तर आता नवीन शैक्षणिक धोरणामुळे शालेय शिक्षणात सुद्धा बाकीच्या विषयांच्या बरोबरीने संगीत या विषयाला स्थान मिळेल, अशी स्थिती निर्माण झालेली असताना, होय. त्याच वेळेला तुमची पुस्तकं आधीच प्रसिद्ध झालेली आहेत. हो. तर काय आहे त्या पुस्तकांमध्ये? कारण नाहीतर आमचं बालपण हे असं गेलंय, की थोडंसं कला, क्रीडा हे विषय म्हणजे जरा ऑप्शनला टाकायचे किंवा कला आणि क्रीडेचा तास असला, की बरेचदा तो क्लास कोणीतरी गणिताच्या किंवा विज्ञानाचे शिक्षक येणार आणि म्हणणार, की माझा पोर्शन व्हायचंय ते महत्वाचं आहे आणि म्हणून ते विषय बाद करून आम्हाला विज्ञान गणितच शिकायला लागतं त्या कला आणि क्रीडेच्या विषयाला सुद्धा. असं बालपण गेलेली आमची पिढी आहे. तर आताच्या मुलांना, येत्या काळातल्या मुलांना असं होणार नाही. त्यांना कला, क्रीडा ह्याला सुद्धा तेवढंच स्थान बाकीच्या शैक्षणिक विषयांइतकं मिळेल. असं वातावरण कुठेतरी आपल्याकडे रुजेल का नवीन शैक्षणिक धोरणानंतर? आणि त्या कलेचं ज्या कलांचे विषय आपल्याला येणार आहेत आता, त्या कलांच्या विषयांमध्ये शास्त्रोक्त, पद्धतशीर असं मुलांना त्या कलेचं ज्ञान मिळेल, असा अभ्यासक्रम, अशी पुस्तकं, ही या सगळ्या मुलांच्या भाग्यात आहेत का हो? निश्चितच आहेत. खरंच खूप चांगला मुद्दा आहे, की आतापर्यंत संगीत हा विषय किंवा क्रीडा हा विषय को करिक्युलर किंवा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी किंवा कुठला तरी ऑफ तास असेल तर मग शिक्षक जाणे असा हा प्रकार खरं तर दुर्दैवानं चालू होता. पण आता आनंदाची गोष्ट आहे, की राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आता चालू आहे, तर त्यामध्ये जसं गणित महत्वाचं आहे, इंग्रजी विषय महत्वाचा आहे, विज्ञान जसा महत्वाचा आहे, त्याच पद्धतीने संगीत हा विषय सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. क्रीडा हा विषय सुद्धा खरं तर तेवढाच महत्वाचा आहे.
आणि सांगायला आनंद आहे की आता अगदी पहिलीपासून तर संगीत विषयाची ओळख त्यांना करून दिलेली आहे. परंतु तिसरी पासून ते 10वी पर्यंत मात्र अतिशय चांगल्या पद्धतीचा अभ्यासक्रम आता तयार होतो आहे, ज्यामध्ये संगीत या किंवा कला शिक्षण असाच विषय तो आहे. तर त्या कला शिक्षण या विषयाअंतर्गत संगीत आहे, चित्रकला आहे, त्यानंतर नृत्य आहे आणि नाट्य आहे. तर या चारही गोष्टीचं तोंड ओळख एका अर्थाने त्याला तिसरी पासून ते साधारणतः 8वी पर्यंत दिली जाणार आहे. 8वी पर्यंत त्याला लक्षात येईल की बाबा मला कुठल्या विषयामध्ये गती आहे. मग कोण चित्रकार होईल, कोण संगीतकार होईल, कोण नर्तक होईल, कोण नाटककार होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अपेक्षित असलेल्या लता दीदी असतील, आम्हाला अपेक्षित असलेले नाना पाटेकर, अमिताभ या निमित्ताने खरं तर निर्माण होणार आहेत. आणि 9वी, 10वी, 11वी, 12वीला मात्र त्याचं स्पेशलायझेशन होईल आणि तो त्या पद्धतीच्या विषयाची निवड करणार आहे. आणि 10वी आणि 12वीला, आता 12वीला तर आहेच समजा मार्क गुणपत्रिकेवर येतात, परंतु 10वीचे सुद्धा त्या ठिकाणी एक्सटर्नल परीक्षक असतील, बाह्य परीक्षा त्याची होईल, इतर विषयाप्रमाणे त्याचं मूल्यांकन होईल आणि गुणपत्रिकेवर त्याचे मार्क सुद्धा त्या विषयाचे येणार आहेत. आणि निश्चितच एक ऑप्शनल म्हणून, विरंगुळा म्हणून, आनंद देणारा विषय म्हणून, शिक्षणामध्ये खरं तर नवचैतन्य क्रांती निर्माण करून देणारा विषय म्हणून अनेक मुलं या ठिकाणी आकृष्ट होतील. आणि आता तसं नाही तरी कला, वाणिज्य, विज्ञान असं बॅरिगेड जे होते ते आता पण निघून गेलेले आहेत. वा. म्हणजे गार्डनरने जे म्हटलंय की 9 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत आणि त्या 9च्या 9 बुद्धिमत्तांचा आपल्याला आदर करायचा आहे. तर ते हो, आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सुद्धा आलेलं आहे आणि असं कुठल्या तरी कलेमध्ये पारंगत होऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी अभ्यासक्रमाची सोयही झालेली आहे आणि त्याच्यासाठी तुमच्यासारख्यांनी खूप चांगली पुस्तकं लिहिली आहेत. फार मोठं आणि महत्वाचं काम तुम्ही सर करून ठेवलंय. त्याच्याबद्दल खरंच अभिनंदन तुमचं. मला सांगा की तुम्ही संगीत शिक्षक आहात, तुम्ही तबला वादक आहात. त्याच बरोबरीने तुम्ही एन-एस-एस म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेचं सुद्धा काम करता ना? तर हो. त्या तुमच्या कामाबद्दल पण सांगा ना, का राष्ट्रीय सेवा योजना ही जी राबवली जाते शाळा महाविद्यालयांमध्ये, ती सुद्धा फार महत्वाची आहे. कारण त्याच्यामुळे एक सेवाभावी वृत्ती मुलांच्या मनात निर्माण होते. समाजाविषयीचं एक भान मुलांना येतं. तर हो. एकतर तो विषय तुम्ही कसा हाताळता किंवा त्या विषयाचे शिक्षक म्हणून तुमची कोणती जबाबदारी तुम्हाला महत्वाची वाटते? बरोबर आहे मॅडम. फक्त शिक्षण घेणे आणि आपला पोटापाण्याचा उद्योग चालवणे एवढ्यापुरतं संकुचित आयुष्य आपल्या विद्यार्थ्यांचं असलं नाही पाहिजे. आणि सामाजिक संवेदना ज्या आहेत, त्या कुठेतरी बोथड होताना आता दिसतायत. तर त्या पुन्हा प्रज्वलित व्हाव्या या दृष्टिकोनातून राष्ट्रीय सेवा योजनेचा खूप छान फोरम आहे. 1993चं वर्ष आहे. त्यावर्षी लातूरला भूकंप झालेला होता. आणि त्यावर्षी मी दयानंद कला महाविद्यालयात पहिलं पाऊल ठेवलं. आणि त्याच वेळेस आता सांगितल्याप्रमाणे की मला सगळ्याच गोष्टीमध्ये भाग घेण्याची खूप आवड होती. मग राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये गेलो. वामनराव पाटील सर त्यावेळेस आमचे कार्यक्रम अधिकारी होते. खरं तर मला प्रवेश द्यावा म्हणून मी गेलो, पण त्यांनी मला पहिल्याच वर्षी गटप्रमुख केलं त्या BA फर्स्ट इयरचा. आणि त्यामुळं एक प्रोत्साहन मला मिळालं. मग नंतर भूकंप झाला आणि मग चिंचोली जोगण नावाचं एक औसा तालुक्यामधलं गाव आहे. तर त्या ठिकाणी जाऊन आम्ही 10 दिवसाचं शिबिर केलं. त्यानंतर हिंगोले सर, गंगाधर हिंगोले सर अतिशय चांगले व्यक्तिमत्व मला खरं तर लाभलं. त्यांच्या माध्यमातून मी अ, किल्लारीला प्रॉपर जिथं भूकंप झाला होता तिथं 10 दिवस सेवा करण्याची मला संधी मिळाली. त्याच्यानंतर जोगेंद्रसिंह बिसेन सर त्या काळामध्ये होते. तर आता ते कुलगुरू आहेत नाशिक विद्यापीठामध्ये. तर त्यांचंही मार्गदर्शन त्या काळामध्ये मिळालं. आणि त्यानंतर मग अगदी BA फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर किंबहुना MA फर्स्ट सेकंड पार्ट इथपर्यंत मी NSSचा स्वयंसेवक राहिलो. नंतर नोकरी लागली, थोडासा गॅप पडला. परंतु साधारणतः 2012-13 मध्ये परत एकदा मला कार्यक्रम अधिकारी होण्याची संधी त्याच महाविद्यालयात मला मिळाली. आणि त्यानंतर पुन्हा 4 वर्ष जिल्हा समन्वयक आणि गेल्या 5 वर्षापासून विभागीय समन्वयक लातूर, नांदेड आणि धाराशिव अशा 3 जिल्ह्याचं आता मी काम करतोय. आणि इथे सुद्धा खूप चांगली संधी इथं आम्हाला मिळते. शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं या दृष्टिकोनातून त्यांचा विश्वास विद्यार्थ्यांवर असल्यामुळं सगळ्या योजना आता आमच्याकडे येतात. आणि त्या राबवण्याचं एक चांगलं काम सत्कर्म ज्याला म्हणू आपण, तर हे विद्यार्थ्यांच्या हातून घडतं आहे. आणि झालेले जे कार्यक्रम आहेत ते पुढच्या शासनाकडे पाठवण्याची एक पुरस्कार मला 2023ला मिळाला राज्य सरकारचा, आपला सावित्रीमाई क्रांतिज्योती सावित्रीमाई शिक्षक गुणगौरव पुरस्कार. तर त्याचे जे काही पैसे मला आलेले होते, तर त्या पैशाच्या माध्यमातून ह्या NSSच्याच संस्कारामुळं झालं असं की जे दिव्यांग आहेत, ज्या अनाथ मुली आहेत, किंवा HIV पीडित आमच्याकडे मुलं मॅक्झिमम आमच्याकडे प्रवेशित होतात. तर त्यांचं शालेय शैक्षणिक जे पालकत्व आहे, तर ते पालकत्व मी स्वीकारलं.
सचिन उपाडे नावाचा विद्यार्थी आहे, जो पहिल्यांदा खरं तर आरडी परेडला गेलेला होता आणि त्याला ती प्रेरणा एनएसएसच्या माध्यमातून मिळाली आणि तो चांगला स्वयंसेवक झाला. सध्या पुण्यामध्ये आहे आणि मग परवा सहज भेट झाल्यानंतर त्यांनी एक असा प्रसंग सांगितला की एक भिकारी भीक मागत होता एका हॉटेलमध्ये आणि मग त्या हॉटेल मालकाने रागाने त्याला हाकलून दिलं, ढकलून दिलं आणि तो जमिनीवर पडला आणि तेवढ्यात एक टू व्हीलर त्याच्या हातावरून गेली. तर तो प्रसंग त्याच्या आयुष्यातला खरं तर खूप त्याला हृदयस्पर्शी प्रसंग त्याच्या आयुष्यातला होता. आणि त्यावेळेस त्यांनी ठरवलं की आपण गोरगरीब जे लोक आहेत निदान आठवड्यातून 2 दिवस 3 दिवस त्यांना आपण टिफिन देऊया. आणि तो फार काही कमवत नाही, जे काही स्पोर्टच्या संदर्भात तो काम करतोय. जे मिळालेले पैसे, त्या मिळालेल्या पैशातून तो अशा प्रकारचं जे भटके कुत्रे आहेत त्या कुत्र्यांना खाऊ पिऊ घालतो. त्यानंतर असे जे भिकारी बसलेले आहेत अशा भिकाऱ्यांचं त्या ठिकाणी त्यांचं पालन पोषण ज्याला म्हणू आपण, किंवा त्यांना एक मदत करण्याचं काम तो करतोय. तर मला वाटतं की ही अचिव्हमेंट आहे एनएसएसच्या माध्यमातून. खूप सारी मुलं आरडी ला गेलेली आहेत, नॅशनल स्तरापर्यंत ती पोहोचलेली आहेत. हेच सांगायचं आहे. वा. म्हणजे सर असं म्हटलं जातं की संगीत हे माणसाची संवेदना जागवतं. हो. किंवा किंवा आपण कधीही दुःखात असू, संकटात असू, तर संगीताची एखादी लकेर सुद्धा आपल्याला जीवनात काहीतरी उमेद देते. आणि होय. इथे तुम्ही तर संगीत शिकवता शिकवता सगळ्या समाजाला काही ना काही देऊ पाहताय आणि काही ना काही तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा समाजसेवेच्या माध्यमातून प्रत्येकाला त्याच्या जगण्याचं गाणं कुठेतरी गवसावं यासाठीची अनुभूती देण्याचा प्रयत्न तुमचा या सगळ्या सामाजिक कामातून सुद्धा दिसतोय. त्यामुळे त्या अर्थाने संगीत आणि समाज हे दोन जोडणारे विषय हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात भिनवलेत आणि तुमच्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा मनात कुठेतरी भिनवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय असं वारंवार हो. दिसतंय. तर पुढे जाऊन मला असं विचारायचं आहे सर, की कसं असतं माहितीये, कला एखादी व्यक्ती जेव्हा कलेत काहीतरी प्रावीण्य कमवते, तेव्हा ती कलाकार होते असं आपण म्हणतो. हो. सगळेच जण त्या पातळीपर्यंत नाही पोहोचू शकत. म्हणजे सगळेजण कलाकार नाही होऊ शकत. पण होय. कलासक्त मात्र होण्याच्या पासून कधी कोणी कोणाला रोखलेलं नसतं. तर कलासक्तता जर का प्रत्येक व्यक्तीच्या कुठेतरी मनामध्ये आपण रुजवू शकलो, तर त्याचा फायदा त्या माणसाला जगण्यामध्ये होतो. किंवा सगळे होय. तानसेन नाही निर्माण होऊ शकत, पण सगळे कानसेन मात्र निर्माण होऊ शकतात. तर तुम्ही सगळ्या महाराष्ट्रभरातल्या किंवा देशभरातल्या शिक्षकांना या बाबतीत काय सांगू इच्छिता, की आपापल्या मुलांना आपण कलासक्त, कानसेन इतक्या पातळीवर तरी जर आणण्यात शिक्षक यशस्वी झाले, तर सगळ्यांचं जगणं एक गाणं होऊन जाईल. बरोबर आहे. खरंच प्रत्येक माणसामध्ये कला असतेच आहे. म्हणजे कोणी प्रकट करतं, कोणी करत नाही. परंतु जसं आता सांगितलं, की आता खरं तर एक उदाहरण मला सांगायचं, की विजय मस्के नावाचा एक आमचा विद्यार्थी होता आणि तो रस्त्याने सहज चाललेला होता. आणि त्याला मी म्हटलं, की "बाबा मला एक संभाजी महाराजांचा पोवाडा लाईव्ह बसवायचा आहे आणि त्यामध्ये जे धट्टे-कट्टे जे जल्लाद पाहिजे मला ते त्या ठिकाणी पाहिजे. तू काम करतोस का?" तर त्या ठिकाणी त्या आधी म्हणला, की "मी काय काय काम कधी केलं नाही. मला जमेल काय?" मी म्हटलं, "ती चिंता करू नको, होऊन जाईल." आणि तो आला आणि अप्रतिम भूमिका साकारली. दुसऱ्या वर्षी तो आला आणि दुसऱ्या वर्षी एम ए फर्स्टला आल्यानंतर तो विद्यापीठामध्ये त्याला अभिनयाचं गोल्ड मेडल मिळालं. पुढं दुसऱ्या एम ए सेकंड पार्टला आला, परत गोल्ड मेडल मिळालं. परत तो मुंबईला गेला. मुंबई विद्यापीठामध्ये खरं तर नंबर लागणं मुश्किल, परंतु त्याला पहिल्या 5 मध्येच त्या ठिकाणी त्याचे सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर बाळूमामाच्या नावानं चांग भलं नावाचं जे सिरियल आहे, तर त्याच्यामध्ये एक 15 दिवसाचा एपिसोड त्याच्यावर चितारलेला आहे. त्यानंतर गाथा नवनाथाची याचं एक सिरियल होतं. गाथा नवनाथाची एक सिरियल आहे. त्या सिरियलमध्ये सुद्धा त्याला रोल करण्याची एक संधी मिळालेली आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे झोंबिवली नावाचा चित्रपट आहे. तर त्या चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका केली. त्याला म्हटलं, की "विजय आता एकदा लातूरला ये आणि आपल्या कॉलेजचं नाटक बसव." त्यांनी नाटक बसवलं योग महोत्सवासाठी. तर 4च्या 4 गोल्ड मेडल नाटकासाठी त्यांनी मिळवून दिले. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर त्यांनी एक सुंदर अशा प्रकारचं महानाट्य स्वतः लिहिलं, स्वतः डायरेक्ट दिग्दर्शित केलं आणि स्वतः बाबासाहेबांची भूमिका त्यांनी साकारली आणि लातूरमध्ये ऐतिहासिक अशा प्रकारचं हे नाटक पहिल्यांदा त्यांनी साकारलं. तर असं मला हे सांगायचं की कदाचित आता भेट होणं हा दैवयोगाचा भाग, परंतु कदाचित तो इकडे आला नसता तर त्याची कला त्याच्यामध्येच राहून गेली असती. तसं प्रत्येक मुलामध्ये ती कला आहे. हं. शिक्षक हा रत्नपारखी असला पाहिजे आणि ते त्या ठिकाणी शोधून त्यामध्ये कुठला गुण दडलेला आहे तर ते त्या ठिकाणी शोधणं आणि खूप चांगला आनंद म्हणजे कलाकार तर होईलच समजा, पण कलाकार जरी नाही झाला
तर आता आर्ट लिटरसी ज्याला म्हणू आपण, ही आता काळाची गरज आहे की ते घराघरामध्ये जाऊन, म्हणजे आमच्या लातूर पॅटर्न मध्ये तर अगदी चौथी स्कॉलरशिप होती. आधी चौथी स्कॉलरशिप आली की त्याचं संगीत बंद व्हायचं, नंतर सातवीची स्कॉलरशिप असायची त्यावेळेस त्याचं संगीत बंद व्हायचं, आणि मग नववीत तर त्याचं संगीताची हत्या होऊन जायची. म्हणजे खूप चांगला कलाकार जरी होणार असला तरी त्या ठिकाणी त्याचं संगीत बंद व्हायचं. कारण काय तर बाबा, तुझं डिस्टर्ब अभ्यासामध्ये नाही झालं पाहिजे. तर मला हेच सांगायचं आहे की बाबा, शेवटी जगण्यासाठी संगीत हे तुम्हाला ताकद देणार आहे, किंवा कुठलीही कला. किंवा पु ल देशपांडेंचं वाक्य आहे की आयुष्यामध्ये उमगलेलं मी तुम्हाला एक गुज सांगतो, उपजीविकेसाठी आवश्यक असलेल्या विषयाचा नक्की अभ्यास करा, परंतु तुम्ही तेवढ्यावर थांबू नका. साहित्य, संगीत, कला आणि क्रीडा यापैकी कुठल्या तर कलेशी तुम्ही एकदा मैत्री करा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगविल, परंतु साहित्य, संगीत, कला, क्रीडा यापैकी केलेली जी मैत्री आहे ती तुम्हाला आयुष्य का जगायचं हे सांगून जाईल. हो. आणि मला वाटतं हेच आयुष्य जगणं माणसं विसरून चाललेले आहेत. शेवटी आयुष्य म्हणजे करिअर म्हणजे आयुष्य नाही आहे, किंवा डॉक्टर, इंजिनियर तर आवश्यक आहेत, पण ते होणं म्हणजे आयुष्य नाही. पण त्याच्याही पलीकडे मला स्वतःचाच एक विरंगुळा, मला जो स्वानंद आहे त्यापासून कितीतरी लोक कोसोमैल दूर आहेत. तर आपण त्यांना अभिरुची निर्माण केली तर निश्चितच त्यांच्या आयुष्यात वैफल्य येणार नाही. ही आता जी ताणतणावाची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये आपण त्या मुलांना अतिशय आनंदी करू शकतो. शिक्षणाचा ओझं आपण म्हणत असतो, बोजड आपल्याला व्हायला लागलाय, नाकापेक्षा मोती जड म्हणण्यासारखं सगळे पुस्तकाची त्याच्याकडे थप्पी लागलेली आहे. तर अशा या स्थितीमध्ये तर त्याला आपण संगीताचे जर धडे द्यायला लागलो, किंवा एक चांगल्या प्रकारचं ज्ञानामृत आपण जर द्यायला लागलो, तर मला वाटतं की निश्चितच त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या आयुष्याचं सोनं होईल. आणि एक चांगला संवेदनशील माणूस होण्यासाठी मला वाटतं की त्याच्याही पलीकडे आणि खूप सारे फायदे आहेत. संगीताचे तर फायदे सांगायचे म्हटलं तर परत मी तासभर सांगेल. की आनंद प्राप्तीसाठी संगीत आहे, ईश्वर प्राप्तीसाठी संगीत आहे, मनशांतीसाठी संगीत आहे, एकाग्रता तुम्हाला व्हायची असेल तर संगीताचा फायदा आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय एकात्मता साधायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी फायदा आहे. निसर्गामध्ये जर आपण हुडकायला गेलो तर प्रत्येक जळी स्थळी काष्टी पाशाने संगीताचा त्या ठिकाणी आपल्याला वावर दिसतोय. तर इतका आनंद आहे, तर निसर्गातलं जरी संगीत ऐकला तर दॅट्स ऑल. बाकी भीमसेन जोशी, जसराजजी, लता दीदींना तर आपण ऐकूया, परंतु साध्या साध्या गोष्टीतून आपण पुढे जर आपण गेलो तर मला वाटतं एक संस्कारक्षम अशा प्रकारची पिढी होईल. आणि खूप संस्कार खरं तर संगीतात आहेत, जे बाकीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला आता दिसत नाहीत. म्हणजे नतमस्तक होणं, नम्रता, पाया पडल्याशिवाय स्टेजवर जात नाहीत, मंचावर जात नाहीत. गुरूंना पाया पडून वंदन करूनच आपण त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू करतो, किंवा गुरु भेटल्यानंतर नमस्कार करण्याची पद्धत असेल, रंगमंचाचे जे शिष्टाचार आहेत. आणि हो. खरं तर आता या नवीन अभ्यासक्रमात आता ते येऊ घातलेलंच आहे. हम्म. फक्त त्याला दुर्लक्षित न करता, म्हणजे मुलगा अति स्थानिक पासून ते प्रादेशिक, प्रादेशिक पासून ते राष्ट्रीय, राष्ट्रीय पासून आंतरराष्ट्रीय संगीतापर्यंत त्याची आता त्याला ओळख होणार आहे. म्हणजे सगळ्याच कलेमध्ये, हम्म. संगीत असेल, नृत्य असेल, नाट्य असेल, तर ह्या कलामध्ये त्याची ओळख होणार आहे. त्यामुळं एक मोठा कॅनव्हास त्या ठिकाणी आहे, आणि सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. त्याचा आनंद जर घेतला तर मला वाटतं की आयुष्य संपन्न होईल. त्यामुळे शिक्षक बांधवांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आर्ट लिटरसी आपण करूया, आणि त्याच्या एक जे सांधीमध्ये फायदे पडलेला आहेत जो ते कोपरा आहे तो कलेचा, तो आता उजळून टाकण्याची वेळ आलेली आहे, एवढंच या ठिकाणी मला म्हणायचं आहे. वा. सर, तुम्ही हे सगळं लातूरमध्ये बसून बोलताय होय. आणि लातूर पॅटर्न याच्यासाठी प्रसिद्ध आहे की तिथे मुलांना म्हणे अभ्यासाला झुंपलं जातं. आणि तुम्ही हो. मगाशी म्हणाला तसं एकदा 8वी पर्यंत मुलं आली की 8वी हम्म. नंतर बाकी तुमचा तंबोरा किंवा जी काही कलेची सगळी साधनं असतील ती आता हम्म. कोपऱ्यातल्या कपाटात जाऊ दे, आता फक्त अभ्यास करा, असं हो. शिक्षक, पालक एकंदरच सगळीकडे आपल्याला दिसतं की त्यांचे अभ्यासातले मार्क आणि हो. त्याच्यामुळे त्यांचे दडणारे गुण, असं हे हम्म. द्वंद्व आता आपल्याला सगळीकडे दिसतंय समाजामध्ये. होय. तर ते द्वंद्व लोप पावावं आणि मुलांना त्यांच्या अंगभूत गुणांना, त्यांना जी गोष्ट जी आवडते, जी गोष्ट करावीशी वाटते, त्यालाही वाव मिळावा आणि फक्त मार्क म्हणजे सर्व काही नाही, असं रुजवण्याचा संस्कार या राज्यात, या देशात होण्यासाठी शिक्षक आणि पालकांना तुम्ही काय सांगाल? आत्ताच सांगितल्याप्रमाणे की केवळ पुस्तकी किडे होऊ नका, त्याच्याही पलीकडचं एक विश्व आहे की छान कुंचला आहे, त्या कुंचल्याच्या माध्यमातून छान चित्र साकारू शकतो. तारे जमी पर नावाचा आपण चित्रपट सगळ्यांनी बघितलेला आहे की अ, त्या सगळ्या रहाटगाडग्यातून एक कलाकार त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. सुंदर अशा प्रकारची गाणी आहेत, जे गुणगुणला तरी तो अतिशय चांगल्या प्रकारची एक नवसंजीवनी त्याच्या आयुष्यामध्ये खरं तर त्याला प्राप्त होते. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे काही अभ्यास आहे ते अभ्यास केला करूया,
पण अभ्यासाच्या पलीकडे जाऊन थोडा वेळ आपण कलासाठी, या कला विषयासाठी जर दिला तर मला वाटतं निश्चितच त्याचा फायदा आहे. अगदी क्रीडासारखा विषय सुद्धा दुर्लक्षित आहे बऱ्याच वेळा, फक्त वेळापत्रकापुरता असतो किंवा ठराविक खेळाडूंना घेऊन कुठेतरी आपण जात असतो. परंतु आता प्रत्येक मुलाला मैदानात घेऊन जाणं गरजेचं आहे, कारण मोदी साहेबांची भेट खरं तर आदल्या दिवशी आम्हाला 4 तारखेला झाली होती. बरं. आणि त्यांनी सुद्धा आम्हाला संदेश दिला की फिट इंडिया आपल्याला करायचं आहे. तर ही जनजागरूकता आता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायची, की आता हा विषय फक्त तो मार्कापुरता नाही आहे किंवा फक्त ठेवलाय म्हणून नाही, तर चित्रकला, संगीत, नृत्य, नाट्य याबरोबर क्रीडासारखा विषय. आणि आता आपण बघितलं की सगळ्या आपल्या देशाच्या कन्येनी सगळ्या जगभरामध्ये आपला नाव कमवलेलं आहे. आणि त्याचे जे काही ग्लोरियस ज्याला म्हणू आपण, वैभव ज्याला म्हणू आपण, तर ते वैभव मिळवण्यासाठी आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या ह्या सगळ्याच विषयाला तेवढंच वेटेज द्यायचं आहे. फक्त आर्ट, सायन्स, कॉमर्स असं मर्यादित न राहता आपण आपल्या या कलेसाठी, या क्रीडा विषयासाठी चांगल्या प्रकारे काम करता येऊ शकतं, असं मला म्हणायचं आहे. हा. कला हा आपल्या जगण्याचा भाग झाला तर माणसाचं आयुष्य आनंदी होतं, हे तुमच्या बोलण्यातून पण आलं आणि आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे. पण माझ्या मते जेव्हा मुलांच्या भवितव्याचा म्हणून जो काही विचार एक टिपिकली केला जातो, त्याच्या चौकटीमध्ये कुठेतरी कलेतून मिळणारं यश हे अनेकांना शाश्वत वाटत नाही किंवा अनेकांना त्यातली अनिश्चिती कुठेतरी भीतीदायक वाटते. आणि म्हणून मुलांना कला या विषयामध्ये पुढे जाण्यासाठी पाहिजे तितकं प्रोत्साहन मिळताना दिसत नाही. पण कला हा जर जगण्याचा भाग झाला, तर माणसाचं आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध होतं, खऱ्या अर्थाने आनंदी होतं. आणि आता जे आपण बघतोय, की जगातले काही देश हे हॅपीनेस इंडेक्समध्ये खूप वर आहेत आणि आपल्या देशाचा मात्र हॅपीनेस इंडेक्स कुठेतरी खूप कमी आहे. आपल्याला आनंदी समाज बघायचा आहे, आपल्याला निरोगी समाज बघायचा आहे आणि तो निर्माण करणारे आत्ताच्या पिढीतले पालक आणि शिक्षक यांना कलेचं महत्त्व आपल्याला पुरेपूर जाणवून द्यायचं आहे. तर त्यासाठी तुमच्यासारख्या शिक्षकांची भूमिका सर फार महत्त्वाची आहे. एक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक म्हणून तुम्ही आजच्या पालकांना आणि आजच्या शिक्षकांना मुलांना कलेकडे वळवण्यासाठीची प्रेरणा देण्यासाठीचे काहीतरी 2-3 मंत्र सांगाल का? की जेणेकरून त्यांच्या ते लक्षात राहतील आणि त्यांना जाणीव होत राहील, की नाही आपल्याला आपल्या मुलांना कलेकडे वळवायचंय, आपल्याला आपल्या मुलांना कलासक्त करायचंय आणि त्यांच्या जीवनाला कुठेतरी एक बहार येईल आणि त्यांचं जीवन अतिशय अर्थपूर्ण आणि आनंदी होईल याच्याकडे आपल्याला त्यांना घेऊन जायचंय. बरोबर आहे. आता जसं पु. ल. देशपांडेंचं मी वाक्य सांगितलं, की बाबा कला जगणं म्हणजे फक्त पोटापाण्याचा उद्योग नाही, त्याच्या पलीकडचं एक विश्व आहे. हं. आणि या विश्वामध्ये जाण्यासाठी आणि ती कला असतेच, प्रत्येकाकडे असते, फक्त ती जागृत करायची. जसं एखादा विस्तव असतो आणि त्याकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर त्याचं राख होऊन जाते. फक्त आपल्याला त्याला फुंकर मारायची आणि फुंकर मारले तर एक चांगलं तेज त्यातून निर्माण होऊ शकतं. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये एक आनंद देणारा, जसं आता तुम्ही म्हणालात, की आनंदी देश आपल्याला जर व्हायचा असेल, आणि तेच महत्वाचं आहे. आज आपण बघतोय मोठे आय-टी क्षेत्रामधले आहेत, परंतु नंतर काय झालं तर ते आत्महत्या करतायत किंवा अतिशय अवघड विषय चाललेले आहेत. मग परीक्षेला सामोरं जाण्याची भीती प्रत्येकाच्या मनात मुलांच्या आहे. त्यामुळं आत्महत्येचं प्रमाण आता खरं तर वाढताना आपल्याला दिसतंय. गुन्हेगारीसारख्या गोष्टी आता वाढतायत. आणि मला वाटतं की महात्मा गांधीजींचं एक वाक्य आहे, की आपल्या देशामध्ये प्रत्येक घरामध्ये एकाने जरी संगीत शिकलं असतं, तर कदाचित आपल्या देशाची फाळणी झाली नसती. तर सांगायचं हेच आहे, की बाबा एक सहृदय माणूस होण्यासाठी, एक आनंदी होण्यासाठी, त्याच्या आयुष्यात मनोरंजन मिळण्यासाठी संगीत असेल, चित्र, नाट्य, नृत्य असेल, ह्या सगळ्या कला, या सर्व कला खऱ्या अर्थाने रंग भरण्याचं काम करतात. आणि पालकांना एवढीच विनंती आहे, की त्याची जर इच्छा असेल त्याला कलाकार होण्याची, तर त्याला त्या ठिकाणी जाऊ द्या. कारण आता कलेचं क्षेत्र सुद्धा आता काही मर्यादित डबक्यापुरतं नाही मर्यादित. म्हणजे आता मी एका कार्यक्रमाचं आता नाव नाही सांगत, परंतु मी काल सांगितलं की एका कार्यक्रमाला 8.5 कोटीचं कलेक्शन होतं म्हणे. 8.5 कोटी कलेक्शन एका कार्यक्रमाचं, एका दिवशीचं. म्हणजे कार्यक्रम 6ला होता तर 4ला रांगा लागलेल्या होत्या. तर त्यामुळं या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला प्रेम, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा हे जर म्हणजे डॉक्टर, इंजिनियर होण्यामध्ये आहे का, आहेच आहे, परंतु इथं सुद्धा तुम्हाला प्रेम, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. अगदी भारतरत्नापर्यंत त्या ठिकाणी जाण्याची संधी आहे. आणि मला आता सांगायचं की एनईपीने सुद्धा मान्य केले की कलाकारांना सुद्धा आता राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दिला पाहिजे. मला वाटतं हे त्याचंच एक द्योतक आहे, की आता कला, क्रीडा या विषयाला खूप चांगल्या महत्वाचं स्थान आलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपला देश खरं तर जो आपण नेहमी म्हणलो की आपण नेहमी म्हणतोय की आपला देश हा ज्ञानसत्ता होणार आहे, जागतिक महागुरु होणार आहे. तर हे महागुरु व्हायचं असेल तर ह्या प्राचीन कला आपल्याला जोपासाव्या लागतील. आम्हाला भजन, भारुड, गोंधळ येणाऱ्या काळामध्ये कलेचा मोठा त्या वारसा कार्यक्रमाला महत्व असणार आहे.
उद्या चालून वासुदेव कुठला म्हणलं तर कदाचित आपल्याला सांगायला प्रश्न पडेल. तर ह्या कला संवर्धनाबरोबर आपल्याला एक आनंद त्या ठिकाणी मिळू शकतो. आणि जगाच्या पाठीवर म्हणजे तिकडचा ख्रिसमस आपण साजरा करतो किंवा तिकडचे काही व्हॅलेंटाईन डे सारखे डे आपण इकडे साजरे करतो. पण आमची इथली असलेली नवरात्रीतली गाणी तिकडं अमेरिका कॅनडामध्ये कशी वाजतील ह्याचंही मार्केटिंग आम्हाला येणाऱ्या काळामध्ये करावं लागेल. आमच्या गणपतीचा जो उत्साह, आमच्याकडचा ढोल आहे तो कसा जपान जर्मनी पर्यंत पोहोचेल. शेवटी त्या पण कला आहेत आणि त्याची एनर्जी आहे ती बाकीच्या संगीतात नाहीये. हे आता दाखवण्याची संधी आहे. तर आणि त्यामुळं त्याच्याकडे करिअर म्हणून सुद्धा आपण बघू शकतो. आपला कलेची अतिशय समृद्ध अशी परंपरा असलेला आपला देश आहे आणि आता आपल्या देशातली जे जे बांधव जगभर जिकडे जिकडे जात आहेत तिथे आपली कला घेऊन जाताना दिसत आहेत. आणि त्याच्यामुळे साहजिकच आपल्या कलांना सुद्धा एक मोठ्या प्रमाणावर जागतिक व्यासपीठ मिळतच आहे. तर होय. सर, मला तुम्ही म्हणालात तसं ह्या गोष्टीचा खूप आनंद झाला की एका कला शिक्षकाला, एका संगीत शिक्षकाला राष्ट्रीय पुरस्कार देऊन आपल्या देशाने, आपल्या राष्ट्रपतींनी सुद्धा हे कुठेतरी एक प्रतिपादन केलेलं आहे की हो, आता शैक्षणिक विषयांइतकंच महत्व या विषयांना आहे, या विषयांना अशैक्षणिक असं यापुढे म्हणू नका. हे कुठेतरी प्रतिपादन या पुरस्कारातून होत आहे. तुम्हाला हा पुरस्कार मिळाला याचा आम्हालाही खूप आनंद आहे. आणि नवदिशा पोर्टलच्या सगळ्या टीमतर्फे मी पुन्हा तुमचं मनापासून अभिनंदन करते. आणि हा तुमचा इंटरव्ह्यू, ही तुमची मुलाखत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचो आणि तुमचे जे विचार आहेत कलेच्या प्रसाराचे, प्रत्येकाला कलासक्त करण्याचे, हा संदेश सर्व शिक्षकांना मिळो अशा सदिच्छा व्यक्त करते आणि ही मुलाखत इथे संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.